चे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीत निवडणूक रॅली होणार। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींची आज तिसऱ्या रॅलीचं आयोजन। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज नियोजन बैठक होणार। उद्योग मंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठकीचं आयोजन। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मीटर रीडिंग संघटनेचे धरणे आंदोलन। 1 फेब्रुवारीपासून बिल वाटप मीटर रीडिंग संघटनेचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू। परभणीमध्ये पालकमंत्र्यांच्या बॅचचे रंगले गेट टुगेदर। आमदार मेघना बोर्डीकर यांची राज्यमंत्री आणि पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व मित्रमैत्रिणींनी यावेळी त्यांचा केला सत्कार। परभणीत मानाच्या संदलने उरूस यात्रेला सुरुवात। 10 दिवसात लाखो भाविकांनी यात्रेला लावली हजेरी। संदलचा तबक डोक्यावर घेऊन मानाचा संदल काढण्यात आला। रविवारी मध्य पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी घेण्यात आलाय मेगा ब्लॉक। अंबरनाथच्या जय हिंद बँकेच्या शिवाजीनगर शाखेने पार केला 200 कोटींचा टप्पा। शाखेच्या कर्मचाऱ्यांचा बँक प्रशासनाकडून कौतुक। बांगलादेशींचं जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरण। मालेगावात 3 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल। किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर केली कारवाई। निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पुणे मेट्रोसाठी 837 कोटी रुपयांची तरतूद जाहीर। त्यामुळे मेट्रो मार्गिकांच्या कामांना आता वेग येणार। राज्यातील थंडी संपली। फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा। सरासरीपेक्षा जास्त तापमानाचा अंदाज। पत्रकारांच्या प्रश्नासाठी पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार। मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख यांचा इशारा। पुण्यात अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या व्यक्तीला अटक। अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई। 1,69,000चा मुद्देमाल केला जप्त। पुण्यात 4 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार। नागरिकांनी आरोपीला चोप देऊन आरोपीला केलं पोलिसांच्या स्वाधीन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।